श्रोतेहो नमस्कार. 103.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजता प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केंद्रीय कृषी मंत्रालय. किसानवाणी किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 1 फाल्गुन शक 1945, दिनांक 20 फेब्रुवारी 2024. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. जलसंधारणाचा ध्यास धरू, भूमी सुजलाम सुफलाम करू. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कुक्कुटपालन व्यवसायातील महत्वाचे टप्पे याविषयी मुक्काम पोस्ट उंब्रज, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी किरण कोळी यांची श्रेया गुलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, शेतीला जर शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली तर नक्कीच आपली शेती फायदेशीर ठरू शकते. कारण आता सध्या दरडोई उत्पन्न हे कमी झालंय, क्षेत्र दरडोई कमी झालेलं आहे. त्यामुळे साहजिकच फक्त शेतीवर अवलंबून न राहता त्याला पूरक व्यवसायाची जोड देणं ही आता काळाची गरज झालेली आहे. आणि असेच पूरक व्यवसाय आपले शेतकरी बांधव करीत असतात. त्यामध्ये शेळीपालन म्हणा, कुक्कुटपालन म्हणा किंवा गोपालन किंवा प्रक्रिया उद्योग यासारख्या पूरक उद्योगाची जर जोड दिली तर शेतीच्या बरोबर एक आर्थिक उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. आणि कुक्कुटपालन हा जो व्यवसाय आहे तो अगदी छोट्या भांडवलापासून अगदी घरगुती स्वरूपात म्हटलं तरी आपल्याला सुरू करता येतो आणि त्याचं मोठ्या प्रमाणात सुद्धा आपल्याला त्याचं रूपांतर करता येतं. याच कुक्कुटपालन व्यवसायातले वेगवेगळे टप्पे काय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी मुक्काम पोस्ट उंब्रज, तालुका कराड येथील आत्मनिर्भर शेतकरी किरण कोळी आज आपल्यासोबत आहेत. त्यांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा 3 वर्षापासून सुरू केलेला आहे आणि आता त्यातले अनेक टप्पे पार करून एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचं नाव झालेलं आहे. तर चला तर मग जाणून घेऊया त्यांचा हा व्यवसाय कशा पद्धतीने आहे आणि त्यासोबतच या व्यवसायातले व्यवसाय वाढीतले टप्पे कशा पद्धतीचे आहेत आणि ते किती महत्वाचे आहेत हे जाणून घेऊया. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार सर. आता आपण म्हटलं की शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जर जोड दिली तर शेती हा व्यवसाय चांगला आर्थिकदृष्ट्या आपण फायदेशीर करू शकतो. आता हे वेगवेगळे जे शेतीपूरक उद्योग आहेत त्यातला कुक्कुटपालन हा जो व्यवसाय आहे तो छोट्या भांडवलामध्ये अगदी घरगुती स्वरूपात चालू करता येतो. आता नवीन शेतकऱ्यांनी जर व्यवसाय सुरू करायचा म्हटला तर तो पहिला टप्पा जो येतो तो म्हणजे सुरुवातीचं भांडवल किंवा जे काही आपण व्यवसाय सुरू करणार आहोत त्याच्यासाठी लागणारे पक्षी. तर ही सुरुवात करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? आतापर्यंत फक्त शेतीलाच प्राधान्य शेती म्हणून, शेतीला मुख्य शेती म्हणून आपल्याला बघितलं आलं आणि बाकीचे सगळे व्यवसाय हे दुय्यम म्हणून समजले गेले. म्हणजे शेती रिलेटेड असू दे, कुक्कुटपालन असू दे किंवा जनावरांचं पालन असू दे, त्याला फक्त दुय्यम दर्जा देण्यात आला. पण आता जनावरांच्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांनी चांगले मोठे गोटे केलेत, त्याकडे लक्ष दिलंय. पण प्रॉब्लेम असा आहे की कुक्कुटपालनाकडे तेवढ्या प्रमाणात लक्ष गेलं पण फ्रॉड सुद्धा तेवढ्या प्रमाणात झाले. त्यामुळं मार्केटमध्ये त्याच्याकडे बघण्याचे लोकांचे दृष्टिकोन चुकीचे झाले. पण ह्यामध्ये एक खूप मोठी संधी सुद्धा आहे जी ग्रामीण महिलांना एक उत्पन्नाचं चांगलं साधन सुद्धा तयार करून देऊ शकते. किंवा जो नवीन उद्योजक आहे किंवा एक नोकरी सोडून एक उद्योजक म्हणून याकडे वळू इच्छितो त्याला सुद्धा एक चांगलं उत्पन्नाचं साधन तयार होऊ शकतो. तो नोकरी पलीकडे सुद्धा चांगलं उत्पन्न मिळवू शकतो. या प्रकारचं यामध्ये संधी आहे आता मार्केटमध्ये. आता मी जसं बोललो की महिलांना काय संधी आहे यामध्ये, तर एक घरातला सगळा कारभार सांभाळून ती महिला महिन्याला एक 100 पक्षीचं जर त्यांनी नियोजन केलं आणि ती महिला त्यामध्ये चांगल्या प्रकारचं 12 ते 15 ते 20 हजारापर्यंत उत्पन्न मिळवू शकते. एक ठराविक पक्षांमध्ये मांस विक्री आणि अंडी विक्री या 100 पक्षामध्ये 100 आणि मांसासाठी जर तिने वेगळे पाळले तर ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न कमवू शकते. पण आता महत्वाचा मुद्दा येतो लागणारं भांडवल काय यामध्ये. ठीक आहे, या छोट्या महिला आहेत. आता आतापर्यंतच्या महिलांनी छोटीशी कुऱ्हाडी तयार केली आणि त्यामध्ये त्यांची 25-30 कोंबड्या अजून सुद्धा आपल्या शेतकऱ्यांकडे आहेतच की. बरोबर. आणि त्यामधून त्यांचं मंथली उत्पन्न चालू आहेच. म्हणजे कमी भांडवलात सुरू करता येणारा हा व्यवसाय आहे. हा, बरोबर आहे. मग आता तिला ह्याला व्यावसायिक स्वरूप द्यायचं आहे. म्हणजे थोडीशी पक्ष्यांचं संख्या वाढवायची आहे. म्हणजे ती संख्या आता तिला कदाचित 100-150 वर न्यायची आहे.
पण त्याला आता कमीत कमी भांडवल सुद्धा तिला कमीत कमी पाहिजे. एक छोटंसं शेडाचं नियोजन जर तिनं केलं बरं. आणि त्यामध्ये आता आपल्याकडे ग्रामीण भागात पद्धत काय आहे की संध्याकाळी पक्षी डालतो आपण आणि सकाळी पक्षी मोकळे सोडतो. म्हणजे ह्या पिरियडमध्ये तुमचे 25-30 पक्षी बसायसाठी लागणारी जागा हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. मग ती जर 25-30 पक्षी बसायची जागा, त्याच्या जागी जर तुम्ही 100-150 पक्षी बसायची जागा जर तुम्हाला तयार करता येईल, त्याला काही जास्त खर्च नाहीये. तुम्ही एकदम छोट्याशा खोलीमध्ये सुद्धा ती तयार करू शकता. त्यामुळे तुम्हाला दिवसभर ती कोंबडी फक्त अंडी घालण्यासाठी तिथे येणार आहे. तुमचा जो देशी पक्षी आहे तो दिवसभर चराईसाठी बाहेर, आणि त्या चरण्याची फक्त आता काय झालंय की तुमची पक्ष्याची क्वांटिटी वाढली आहे, त्यांना इतर जनावरांपासून धोका होऊ नये म्हणून फक्त तुम्हाला त्याला थोडंसं बंदिस्त एरिया करायचा आहे, जेणेकरून मुंगूस किंवा बाहेरचे जे प्राणी आहेत त्यांचा त्रास त्यांना होऊ नये, त्यांना एक चांगलं एन्व्हायरमेंट मिळेल आणि तुम्हाला त्यामध्ये सातत्य ठेवता येईल. आता राहिला प्रश्न पुढचा आला की ज्याला खरोखर मोठ्या स्वरूपात म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायचे आणि ह्या व्यवसायात त्याला उतरायचा आहे, त्याला भांडवलाची सुरुवातीला सगळ्या गोष्टीने प्रॉपर तयारी करावी लागेल. बरोबर. म्हणजे काय की पक्षी शेडावर यायच्या आधी पक्ष्याचं लागणारं शेड, त्यानंतर पक्ष्याची घेतलेली क्वांटिटी, त्यानंतर तो पक्षी आपल्या शेडावर किती दिवस राहणार आहे आणि त्यानंतर काय उत्पन्न, कधी उत्पन्न चालू होणार आहे, तोपर्यंत सगळं आर्थिक नियोजन त्यानं करणं गरजेचं आहे. आर्थिक नियोजन करणं हे पण महत्वाचं आहे. त्याचबरोबर या सगळ्याची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण सुद्धा महत्वाचं आहे. मग हे प्रशिक्षण किती महत्वाचं आहे आणि किती फायदेशीर होऊ शकतं व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने? मॅडम, आता जसं बोललो आपण की आता आपण भांडवलाची तर तयारी केली, पण भांडवलाची तयारी केल्यानंतर पक्षी आपण शेडावर आणायचा विचार तर केलाय, पण तो पक्षी आणल्यानंतर तिथल्या पुढच्या ज्या अडचणी आहेत, जे बाकीचे व्यवस्थापनाचे जे पुढचा प्रश्न आहे तो जर आपल्याला सोडवायचा असेल तर आपल्याला प्रशिक्षण घेणं, प्रत्येक शेतकऱ्यानं किंवा महिलेनं जरी तिने छोट्या स्वरूपात जरी व्यवसाय करायचा असला तरी प्रशिक्षण हे खूप गरजेचंच आहे. बरोबर. यासाठी आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी प्रशिक्षण अवेलेबल होतात. म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटचे सुद्धा कृषी विज्ञान केंद्रावर प्रशिक्षणाची सोय आहे, जिथं तुम्हाला 3 दिवसाचं मोफत प्रशिक्षण मिळतं, जिथं तुमचं आरोग्य व्यवस्थापन, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या शेडाचं नियोजन हे डिटेलमध्ये शिकवलं जातं. आता कराडच्या जवळच कालोडे येथे कृषी विज्ञान केंद्र आहे, तिथं सुद्धा भरत खांडेकर सर आहेत, विशाल महाजन सर आहेत, प्रियदर्शनी मॅडम आहेत. त्यांचं खूप चांगल्या प्रकारे नियोजन करून आता त्यांचं ट्रेनिंग शेतकऱ्यांना देत आहेत. जर एखाद्या शेतकऱ्याला जर ट्रेनिंग घ्यायचं आहे आणि तिथे जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राला भेट घ्या. आणि आपल्या जवळपास समजा दुसरं कोणतंही असो, मी सुद्धा मॅडम ट्रेनिंग शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करून देतोय, फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग अवेलेबल करून देतोय, की जेणेकरून आपला शेतकरी यामध्ये कुठं चुकत असेल, यामध्ये काय होतं की आपली चूक टाळता येते. पुढचे नुकसान टाळण्यासाठी हे प्रशिक्षण खूप गरजेचं ठरतं. आणि काय होतं की आपल्या लोकांना पुढच्या सगळ्या गोष्टी म्हणजे कुक्कुटपालन 5-25 स्वरूपात आता केलं, पण क्वांटिटीमध्ये करताना काहीच अंदाज नसतो. बरोबर. म्हणजे नवीन शेतकरी उतरतोय, मग तो उद्योजक लहान असो किंवा मोठा असो, प्रशिक्षण हे प्रत्येकाला गरजेचं आहेच. आणि त्याचा फायदा आपल्याला व्यवसाय वृद्धीसाठी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. 100%. आता ज्या वेळेला आपण कुक्कुटपालनाचं व्यवसायाचं नियोजन करतोय त्यावेळेला तिथे येणारे पक्षी आणि त्यांच्या जातींची निवड ही खूप महत्वाची असते. तर मग ही जातींची निवड करताना कशा पद्धतीने केली पाहिजे? पक्षी निवडताना पहिली काळजी घ्यायची की तुम्हाला तुमचं स्वतःचं पहिलं मार्केट चेक करायचं आहे. बरं. तुमच्या मार्केटमध्ये असणाऱ्या संधी किंवा तिथलं उत्पन्न, खर्च, त्यानंतर तुम्ही पक्षी निवड करा. तुम्ही प्युअर देशी पक्षी ज्यावेळेस मार्केटमध्ये पाळताय त्यावेळेस त्याचा येणारा खर्च, अंडी उत्पादनाला येणारा खर्च, त्यानंतर विक्री पश्चात मिळणारं मूल्य, ह्याचं दोघांचं कॅल्क्युलेशन केलं तर कुठंतरी ताळमेळ होत नाहीये. आता मार्केटमध्ये चालणारे जे देशी पक्षी पाळा आणि एवढं उत्पन्न मिळवा, मग तिथं कुठंतरी तुम्ही भरडला जाताय आणि कोणता तरी व्यापारी येतोय आणि तुम्हाला सांगतो की मी एवढं मूल्य देतो आणि मूल्य दिल्यानंतर तुम्हाला वाटतं की नाही खरोखर संधी आहे, पण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही विक्री पश्चात तुम्हाला लक्षात येतंय की मी ना नफ्यात आहे ना तोट्यात आहे, मी नक्की कमवतोय किती, हेच तुम्हाला कळत नाहीये. मग तुम्हाला जर समजा पक्षी निवड करायची आहे तर आता तुमच्या भागाचा विचार करा, त्या भागात विक्री व्यवस्थापन काय आहे. मी एक छोट्या स्वरूपात ग्रामीण स्वरूपातल्या महिलेसंदर्भात हे सांगतोय. तर मग ती विक्री पश्चात तुम्हाला ती प्रोडक्शन बघणार एखाद्या जाती बघा, की क्रॉस ब्रीड संदर्भात सुद्धा गैरसमज आहेत मार्केटमध्ये. क्रॉस ब्रीड म्हणजे तिचे काही मांसातले गुणधर्म, मी स्वतःच्या अनुभवातून सांगतोय, मी स्वतः ते चेक सुद्धा केलंय, तिचं मांसातलं किंवा अंड्यातलं गुणधर्म बदललेलं नाही, तो देशी पक्षीच होता. त्या देशी पक्षाला काय केलंय तर देशी पक्षाला फक्त तिचं क्वांटिटी म्हणजे अंड्याची क्वांटिटी वाढवली त्यांनी किंवा मांसाचं वाढण्यास पिळवलं, तेच तुम्ही त्या पक्षाला फ्री रेंज मध्ये ठेवा. फ्री रेंज कन्सेप्ट काय, मोकळीक द्या, त्याला उकरंड्यावर चरू दे, नैसर्गिक वातावरण द्या, तुम्हाला तोच रिझल्ट येईल की जो
या पक्षातून येतोय. तुम्ही देशी पक्षी पाळण्याबद्दल नाहीये, पण देशी पक्षीला तुम्हाला मार्केट तयार करा पहिली गोष्ट. बर. जर मार्केट तुमचं चेक करा, जर तुमच्याकडे मार्केट असेल तर तुम्ही मग तुमच्या त्या पद्धतीनं तुम्ही पक्षी सिलेक्ट करा की तुम्हाला पक्षी कशा स्वरूपातले हवेत. मग तुम्ही विक्री व्यवस्थापनानंतर त्यामध्ये मार्केटमध्ये असणाऱ्या दिशेच्या जवळ जाणाऱ्या 2 ब्रीड आहेत जे सहज अवेलेबल होतात आता. म्हणजे जवळची जी हॅचरी आहे, माझी हॅचरी आहे स्वतःची, किंवा कृषी विज्ञान केंद्रावर सुद्धा पक्षी अवेलेबल करून दिले जातात. त्या ठिकाणी जाऊन भेटून तुम्हाला कोणता पक्षी सिलेक्ट करा, म्हणजे देशी पक्षी जवळ जाणारा कोणता पक्षी आहे, कावेरी आहे, सोनाली आहे. बाकीचे मग ते ब्लॅक ऑस्ट्रेलोप जे आता नवीन मार्केटमध्ये आलेलं ब्रीड आहे, जे फ्री रेंजमध्ये चांगल्या प्रकारे काम करतंय आणि अंडे उत्पादन सुद्धा चांगलं आहे. ह्या पक्ष्यांना त्या पद्धतीने ट्रीटमेंट द्या, त्यांना नैसर्गिक वातावरण द्या आणि त्या पद्धतीचं एकदा तुम्ही चेक करा. स्वतः माझ्या अनुभवातून माझ्या शेडावर स्वतः ग्राहक घ्यायला येतात, म्हणजे माझं विक्री व्यवस्थापन 50% तिथंच कव्हर होत आहे. म्हणजे मला त्यासाठी बाहेर वेगळं व्यवस्थापन करावं लागत नाहीये, कारण लोकांना बघितल्यानंतरच समजतं. ते लोकांना समजू दे तुम्ही करताय काय. थोडक्यात म्हणजे तुमच्या बाजारपेठेचा अभ्यास करून तुम्ही याची निवड केली पाहिजे की तुम्हाला नक्की कशासाठी व्यवसाय करायचा आहे आणि त्यानुसार वाणांची निवड करणं खूप गरज आहे मॅडम यामध्ये. म्हणजे तुम्ही फ्रॉडमध्ये भरले जाऊ नका. बरोबर. जे लोक सांगतात मार्केटमध्ये हे असं करा तसं करा, त्यांना फक्त पक्षी विकायचे. पक्षी विक्रीनंतरचं मार्केटचं त्यांचं काय घेणं देणं नाहीये. मार्केटमध्ये तुम्हाला काम करायचे, त्यामुळे तुम्ही अभ्यास करा स्वतः. बरोबर. मग आता ह्या जातींची निवड केली आपण, पक्षी शेडमध्ये आणले, पण त्याचं आहाराचं आणि आरोग्याचं व्यवस्थापन योग्य असणं, त्याचं नियोजन योग्य असणं हे व्यवसाय वृद्धीसाठी कशा पद्धतीनं महत्वाचं ठरतं आणि हा टप्पा किती महत्वाचा आहे आपल्या व्यवसायामध्ये, कुक्कुटपालन व्यवसायामध्ये? मॅडम, जेवढा आतापर्यंत आपण चर्चा केली त्याच्या पुढचा हा जो टप्पा आलाय, आहार व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन. आता उत्पन्न आणि खर्चाचं नियोजन जर करायचं झालं तर आहार व्यवस्थापनावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. कारण त्याचंच आपल्याला पुढं उत्पन्न मिळणार आहे. त्याचंच उत्पन्न आपल्याला मिळणार आहे. म्हणजे तुमचा आहार व्यवस्थापनानंतर ज्यावेळेस लास्ट स्टेज येईल, समजा तुम्हाला जरी व्यापाऱ्याला तो माल द्यायचा आहे, तोपर्यंत येणारा खर्च, त्यानंतर व्यापार विक्रीतून येणारा नफा, ह्याचा जर ताळमेळ लागलाच नाही तर आपल्याला हा धंदा फायदेशीर आहे का नाही, मगाशी जसं बोललो तेच समजणार नाही. जर तुम्हाला आहार व्यवस्थापन करता आलं चांगल्या प्रकारे तर तुम्ही खूप यशस्वी होऊ शकता. त्या कोंबडीला लागणारं आहार व्यवस्थापनामधलं प्रोटीन, कॅल्शियम एवढ्या रिच प्रमाणात प्रोव्हाइड करतं की तुम्हाला वेगळं व्यवस्थापन म्हणजे त्यासाठी काम करायला, तिचे आरोग्य सुद्धा चांगलं सुधारतं. राहिला प्रश्न शेती वेस्टेज. शेती वेस्टेज तुमच्याच शेतातला भाजीपाला, गवत जे तुम्ही भांगलून काढताय, ते पक्ष्यांना एवढं आवडतं की तुम्ही ते सुद्धा इन्व्हॉल्व करू शकता. म्हणजे जो आपण 100% खाद्यावर जो खर्च करतोय तोच आपण किती % कमी करू शकतो? 40 ते 50% कमी करू शकतो. म्हणजे तुमचा खाद्याचा खर्च निम्मा झाला शेतातलंच. आता ही फिश वेस्टेज एखाद्या अवेलेबल असू शकतं, कुठेही बाजाराच्या ठिकाणी मुंडकी जी खराब भाग आहे तोच आणून तुम्हाला पक्ष्यांना तुमच्या फक्त नियोजन, ते व्यवस्थित नियोजन करून ती घालायचं आहे. निर्जंतुकीची प्रोसेस वगैरे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रेनिंगमध्ये सगळ्या कव्हर केल्या त्या पद्धतीने, जेणेकरून पक्ष्यांना ते त्या आरोग्याला काही प्रॉब्लेम येऊ नये. अशा प्रकारे नियोजन केलं तर खाद्याचा प्रश्न तुमचा 50% सॉल्व्ह झाला. म्हणजे तुमचं थोडक्यात उत्पन्न वाढलं आणि उत्पादन खर्च कमी, उत्पादन खर्च झालं आणि उत्पन्न वाढलं. आता राहिला आरोग्य व्यवस्थापन. आरोग्य व्यवस्थापनामध्ये पक्ष्यांना लसीकरण हा भाग खूप गरजेचा आहे. म्हणजे काय होतं, माझी देशी कोंबडी आहे, त्याला काय होतंय, म्हणजे माझा पक्षी स्ट्रॉंग आहे, पण आता गावागावात साथीचे रोग चालू आहेत. त्यांना काय वाटतं, आली पटकी, मेले कोंबडे आपले, चला आली मानमोळी, आले तोंडावर फोड्या. पण हे व्हायरल रोग आहेत, संसर्गजन्य रोग आहेत, हे हवेतून पसरतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्या पक्ष्यांना लसीकरण करणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याला लसीकरणापलीकडे दुसरा कोणताही उपचार नाहीये. थोडक्यात ही कोणते आजार आहेत तर लासोटा म्हणून आहे, गंबोरो म्हणून आहे, फाऊल फॉक्स म्हणून आहे. हे जे आजार आहेत हे हवेतून पसरतात आणि पक्ष्यांनी अक्षरशः अशा वेळेस शेतकरी पूर्ण नुकसानीत जाऊ शकतो. अगदी जर क्वांटिटीमध्ये पर पक्षाला त्या आयुष्यमान काळात ₹5 फक्त खर्च आहे पर पक्षी, तो करणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून 5-25 तुमच्याकडे असू दे. तुम्ही ग्रुप बनवा गावात आणि ग्रुप बनवून महिलांनी बचत गट असेल, तुम्ही कोंबड्यांचं पालन करत असाल, ग्रुप बनवा की जेणेकरून तुमचा सगळ्यांना एकत्रित लस द्या. एखादा प्रशिक्षित करा व्यक्ती तुमच्या ग्रुपमधला आणि त्या प्रशिक्षित झालेल्या व्यक्तीला ते लसीकरण करू दे, जेणेकरून तुमचा खर्च सुद्धा कमी होईल आणि व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येईल. बरोबर आहे. आणि लसीकरण म्हणजे थोडक्यात आपण आजार येऊ नये याच्यासाठी प्रिकॉशनच घेतो, त्यामुळे पुढचा जो मॉर्टॅलिटी दर जो आहे तो आपोआपच कमी होऊ शकतो. आता ह्या आरोग्य व्यवस्थापनामध्येच आपण जे शेड उभारलेलं आहे त्यातलं टेम्परेचर नियंत्रित करणं किंवा त्यातलं तापमान पक्ष्यांना योग्य असं राखणं हे खूप महत्वाचं असतं. तर त्याचा रोल काय आहे पक्ष्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी?
प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळे टेम्परेचर हो. राहतं. आता लहान पक्ष्यांचा विचार करा. लहान पक्ष्यांना सुरुवातीला टेम्परेचर खूप मेंटेन करणार. आता व्यावसायिक स्वरूपात तुम्ही उतरतायच, म्हणजे जे नवीन असू दे किंवा छोटे असू दे किंवा मोठे असू दे, म्हणजे आई विना पिल्लू थोडक्यात. तर आईला कळतं की पक्षाला कधी गरज आहे ऊब देण्याची. ती सुद्धा तासभर बाहेर बसून, लक्षात येत असेल शेतकऱ्यांना की तासभर बाहेर बसून ती पिल्लं कोंबडी पोटाखाली सुद्धा घेऊन बसते. लगेच तिला सारखं फिरून देत नाही. तिला वाटतं की पक्षी आता माझे व्यवस्थित उभीला आलेत, मग ती थोडंफार फिरून त्यांना खायला देते. त्यानंतर सुद्धा तिला वाटलं की ती पक्षी परत पोटाखाली घेऊन बसते. हे आपल्याला लगेच लक्षात येतं, ही नॅचरल आपल्याला लक्षात येतं. पण आता तुम्ही पक्षी काय करताय, तुम्ही क्वांटिटीमध्ये आणले, व्यवसाय म्हणून बघितलंय तुम्ही. आता व्यवसाय म्हणून त्या पक्षाकडे तुम्ही बघितलंय. आता तुम्ही क्वांटिटीमध्ये पक्षी क्वांटिटीमध्ये आणणार आहे. ज्यांना मात्र कोंबडी खालून काढले त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. पण कोंबडी खाली नसताना सुद्धा जे पक्षी तुम्ही डायरेक्ट पाळताय, ज्याला ऊब द्यायची आहे, आता त्यांना पहिल्या महिन्यात ऊब चांगल्या प्रकारे देणं खूप गरजेचं आहे. जी आईची ऊब असती त्या पद्धतीनं ते टेम्परेचर मेंटेन करणं त्या शेडात ते खूप गरजेचं असतं. ते जर टेम्परेचर मेंटेन झालं नाही तर पक्षी तुमचा थोडक्यात बॅकला पडणं म्हणतात, म्हणजे पक्षाची वाढ वयानुसार होत नाही आणि पक्षी आजारावर येतात. त्याचं तुम्हाला खूप मोठ्या नुकसानाला सामोरं जाऊ शकतं. आणि राहिला प्रश्न मोठ्या पक्ष्यांचा, प्रत्येक ऋतूनुसार टेम्परेचर बदललं जातं. बदलत्या टेम्परेचरनुसार तुम्हाला त्याचं व्यवस्थापन करणं सुद्धा गरजेचं आहे. ते व्यवस्थापनावरच तुमचं प्रोडक्शन अवलंबून असतं. म्हणजे तुमचं जे अंड्याचं प्रोडक्शन येणार आहे किंवा मांसाचं प्रोडक्शन होणार आहे त्याच्यावर डिपेंड असतं. थोडक्यात काय, उष्णता जास्त आहे, उष्णता जास्त आहे, कोंबडीला बाहेरची उष्णता जास्त होते. अशा वेळेस जर समजा दुपारची वेळ आहे आणि तुम्ही दुपारच्या वेळेत त्या कोंबडीला खाद्य देताय, आता ती शरीरातली उष्णता वेगळीच कोंबडीची आणि प्लस खाद्याची तयार झालेली उष्णता वेगळीच. अशा वेळेस त्या कोंबडीला अटॅक येणं किंवा अंड्याची जाळी फुटणं, पोटातच अंड्याची जाळी फुटणं किंवा उष्माघात झाल्यागत होऊन ती कोंबडी मरणं, डिहायड्रेशन होऊन मरणं, अशा प्रकारे होतात. आता राहिला प्रश्न थंडीचा दिवस. आता थंडीच्या दिवसात पक्षी काय करणार आहे, खाल्लेलं अन्न, म्हणजे संध्याकाळची वेळ, थंडी कधी वाढते थंडीच्या दिवसात, संध्याकाळी रात्रीच्या वेळेस थंडी वाढते, त्यावेळेस खाल्लेलं जे अन्न आहे त्याचा वापर कशासाठी करणार आहे, ती उष्णता तयार करायसाठी करणार आहे. अशा वेळेस तुमची जी शेड आहे ती उबदार राहायचं कसं राहील ह्याच्यावर काम करा, की जेणेकरून तिनं जे खाल्लेलं अन्न आहे ते प्रोडक्शनसाठी वापरता येईल, म्हणजे तिच्या मांस वाढीसाठी किंवा अंडी उत्पादनासाठी वापरता ते महत्वाचं आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला सरते शेवटी चांगलं त्यातून उत्पन्न मिळेल. ह्या व्यवस्थापन खूप गरजेचं आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, बाहेर पक्षी ओल्यावर सोडायचे. ज्यावेळेस बाहेर ओल्यावर सोडताय त्यावेळेस काळजी घ्या, शक्यतो पक्षी भिजून देऊ नका. शेडच अशा प्रकारे तयार करा की जेणेकरून मोकळी तिला स्पेस सापडेल थोडंफार फिरायला. थोडा 1 महिना 1.5 महिना जोपर्यंत आपल्याकडे पाऊस आहे तोपर्यंत असं व्यवस्थापन करा की पत्र्याचं थोडंसं छत तयार करा की ज्याकरून थोडंसं कोंबडीला मोकळ्या स्वरूपात फिरवून परत त्या जागेवर आपल्या संध्याकाळी येऊन बसता येईल. संध्याकाळी थंडी वाजत असेल तर ऊब कशी तयार करता येईल ह्यावर थोडंसं काम करा. यामध्ये अजून एक महत्वाचा भाग आहे की तुमच्या जवळपास झाडांचं लागवड जास्त करा, जेणेकरून उन्हाळ्याच्या काळात तो पक्षी त्या उन्हापासून वाचण्यासाठी. आता शेडात तुम्ही नियोजन केलंय, वरती जरी सिमेंटचे पत्रे लावले किंवा काही केलं तरी उष्णता शेडात कोंबडी कंटिन्यू बसणार नाही. कोंबडी तुमची बाहेर नॅचरल वातावरणात असणार. त्या काळात तुम्ही तिला सावली चांगली मिळावी म्हणून सुरुवातीपासूनच चांगल्या प्रकारची आंब्याची मोठी झाडं आता मार्केटमध्ये विकत मिळतात. अशा प्रकारे आंब्याच्या झाडाची किंवा लागवड करा. किंवा आता कोंबडीला खाईसाठी जी झाडं लागतात की जेणेकरून आहार व्यवस्थापनाला तुम्हाला सोपं जाईल, शेवगा किंवा बाकीचे जे झाडे आहेत की जेणेकरून तुम्हाला त्याचा कोंबडीचा आहार म्हणून वापरता येईल आणि कोंबडीला सावली सुद्धा मिळेल जेणेकरून तिला उष्णता कंट्रोल करता येईल. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात नैसर्गिक वातावरण निर्माण करणं हे खूप महत्वाचं आहे. आता आपण जे म्हणलं की आपण शेडमध्ये हा व्यवसाय करण्यासाठी शेडची गरज असते आणि त्याच्यामध्ये सगळे इथे पक्षी असतात, तर त्यावेळेला शेडची स्वच्छता असणं किंवा त्याचं निर्जंतुकीकरण असणं हे किती महत्वाचं आहे, कारण त्या काही संसर्गजन्य आजार आहेत ते पसरले जाऊ शकतात, तर ते अशा वेळेला किती महत्व आहे स्वच्छतेचं. मगाशी आपण लसीकरणाबद्दल बोललो. व्हायरल इन्फेक्शनवर लसीकरण आहे पण बॅक्टेरियावर लसीकरण नाही. हा आत्ताच्या पोल्ट्री व्यवसायातला सगळ्यात मोठा धोका आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की आजार आली कोंबडी मेली, पण ते बॅक्टेरिया इतका व्हायरल आहे हे सुद्धा शेतकऱ्यांना कळत नाही. मग त्या स्वरूपात तुम्हाला स्वच्छता असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या शेडावरचं जे आतली विष्ठा कोंबडीची साठली ती तूस जी तुम्ही त्यासाठी तूस बसायसाठी टाकली ती वारंवार हलवणं, निर्जंतुकीकरणासाठी जी मार्केटमध्ये अवेलेबल असणारे कर्सुलिन TH म्हणून किंवा बिनेन 04 म्हणून एक 10 दिवसातून एकदा तरी तो स्प्रे करणं.
अगदी कमी खर्चात होतं. म्हणजे तो अक्षरशः 1 रुपया सुद्धा खर्च येत नाही त्यासाठी, 50 पैसे सुद्धा खर्च येत नाही. म्हणजे त्या प्रकारचा जर स्प्रे छोट्याशा स्वरूपात असेल तर त्या प्रकारे स्प्रे केलं तर 10 दिवसात ते औषध तिथं अवेलेबल राहतं. निर्जंतुकीकरणाचं चांगल्या प्रकारे काम होतं. आता पाणी जे तुम्ही देत पक्ष्यांना ते सुद्धा स्वच्छ सॅनिटाईज केलेलं पाणी द्या, जेणेकरून पाण्यातून सगळ्यात जास्त पक्ष्यांना 2 प्रकारे जास्त आजार होतात. एक तर इना म्हणजे तोंडावाटे जे खाल्लं किंवा श्वास घेतला जातो आणि ज्या प्रकारे विष्ठा बाहेर टाकली जाते तिथं, त्यामुळे संसर्ग ह्या 2 भागातूनच जास्त आहे आणि इथं बॅक्टेरियल इन्फेक्शन सगळ्यात जास्त होऊ शकतं. आणि हे होऊ नये म्हणून शेडावर निर्जंतुकीकरण स्वच्छता असणं खूप महत्वाचं आहे. आता आपण ज्या वेळेला व्यवसायाच्या दृष्टीनं आपण कुक्कुटपालन करतोय त्यावेळेला बाजारपेठेचा अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. हे सांगितलं की ज्या वेळेला आपण सुरुवात करतो त्याच वेळेला बाजारपेठेचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. मग हा बाजारपेठेचा अभ्यास करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात शेतकऱ्यांनी? आता मार्केटमध्ये म्हणाल देशी अंड्यासाठी किंवा देशी मांसासाठी मागणी भरपूर आहे. फक्त प्रॉब्लेम काय आहे की मागणीनुसार पुरवठा नाहीये. आपल्याला ते ताळमेळ साधता येईना झालंय. मागणी आणि पुरवठा या 2 गोष्टी मार्केटमधल्या इम्पॉर्टंट आहेत. ज्या प्रमाणे मागणी आहे त्याप्रमाणे पुरवठा नाहीये. एक ठराविक मॉलमध्ये वगैरे त्या पद्धतीनं अवेलेबल होतात, पण प्रत्येक वेळेस तिकडे उठून जाणं सुद्धा शक्य नाही. हे जर तुम्ही पोल्ट्री व्यवसायाच्या बाबतीत बघाल, चिकनच्या बाबतीत बघाल तर किराणा मालाच्या दुकानात सुद्धा तुम्हाला सहज अंडी अवेलेबल होतात आणि चौकात चिकनची दुकान आहेत कटिंगची, पण तेच देशी पक्ष्यांच्या बाबतीत तसं नाहीये. मग आता तुम्हाला काय करावं लागेल? ह्यात महत्वाचा तुम्हाला मार्केटमध्ये कसं पोहोचणार? तुम्ही स्वतःचे ग्राहक स्वतः तयार करा. पहिली म्हणजे तुम्हाला तुमची संधी स्वतः तयार करायची, ग्राहकांपर्यंत पोहोचा, ग्राहकांना तुमचं प्रोडक्ट पहिल्यांदा दाखवा, त्याचं महत्व सांगा. जर ग्राहक तयार होत असतील सुरुवातीला सॅम्पल द्या. सॅम्पल दिल्यानंतर ते चेक करतील. एक वेळ अशी येईल की तो ग्राहक तुमच्याकडे कंटिन्यू होईल, तो त्या प्रोडक्ट शिवाय दुसरं प्रोडक्ट खाऊ शकणार नाही. म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं, मी ज्यांना 10 अंडी देत होतो ते आता 30 घेत आहेत आणि ज्यांना 1 ट्रे देत होतो ते 3 ट्रे घेत आहेत. त्याच्या पलीकडे जरी प्रोडक्ट राहत असेल तर मार्केटमधलं असं एखादं प्लेस शोधा बाजारपेठेचं की जिथं तिथं तुम्हाला अंडी व्यवस्थापन करता येईल, अंडी विक्री करता येईल आणि तिथं सहज सोपं आहे. मी सहज मार्केटमध्ये फिरत असताना एका गावाला चाललेलो आणि गावाला जाताना एक आजोबा अंड्याचे ट्रे घेऊन बसलेले. साधारणतः 15 ते 20 ट्रे होते. मी सहज त्यांच्यापाशी जाऊन बसलो आणि 2-3 ट्रे मोकळे झालेले शेजारी ठेवलेले. एक मॉर्निंगची 10ची वेळ असेल. म्हणजे त्या आजोबांना विचारलं की हे एवढं सगळं तुम्ही अंडी एका वेळेस घेऊन बसला, गावात सुद्धा एवढे खपत नसतील शहरात, तुम्हाला एवढं कसं शक्य आहे की विक्री करणं कसं शक्य आहे? काय म्हणले, अवघड आहे. मी आतापर्यंत बघ म्हणले तासाभरात 4 ट्रे मोकळे केलेत, आता मला संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे म्हणलं. आणि ही मी अशा ठिकाणी बसलोय, एकच गाव नाही तर 4 गावं जोडत आहेत. म्हणजे 4 गावातले येणाऱ्या लोकांना आता मला कळाले की हा माणूस इथं अंडी विकतोय तर ह्या माणसाकडून आपण खरेदी देशी अंडी आपल्याला इथं मिळू शकतात. तो माणूस तिथे बसून दिवसाला 1000 अंडी सुद्धा विकतोय. म्हणजे त्याचं स्वतःचं विक्री व्यवस्थापन आहे. जेव्हा शेतकऱ्याचं स्वतःचं विक्री व्यवस्थापन आहे तेव्हा त्या शेतकऱ्याला व्यापाराला देण्यापेक्षा जास्त पैसे मिळतात. थेट विक्री होत. म्हणजे ही एक संधी आहे. म्हणजे तुम्ही स्वतःचं मार्केट ज्यावेळेस स्वतः तयार करताय त्याच्या पलीकडे तुम्हाला मार्केट शोधा. मग तुमचं स्वतःच्या मार्केटमध्ये तुम्ही एक ठराविक नफा मिळवताय, चांगला नफा मिळवताय. आता तुम्हाला त्याच्या पलीकडे जर नफा मिळवायचा तर एखादा बाबा संलग्न ग्रुप तयार करा. ग्रुपच्या अंतर्गत तुम्ही विक्री करा. ग्रुपच्या अंतर्गत विक्री करून एक मार्केटची संधी ओळखा, कुठपर्यंत पोहोचता येते त्याचा अभ्यास करा, कशा प्रकारे थोडंसं पॅकेजिंग करा, त्याला ब्रँडिंग करा. ब्रँडिंग म्हणजे काय की लेबलिंग करा, नाव तुमचं स्वतः एखाद्या फर्मला नाव द्या, त्याच्यावरती स्टिकर चिटकवता येते बघा. त्यामुळे काय होईल की त्या प्रोडक्टवरचा लोकांचा ट्रस्ट वाढतो. प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे यामध्ये. म्हणजे स्वच्छता ठेवा, टापटीपणा ठेवा. एखाद्याला होम डिलिव्हरी सिस्टीम चालू करा जेणेकरून ग्राहकांच्या गरजेनुसार त्या लोकांपर्यंत पोहोचा. असं नको की मागणी आज आहे आणि पुरवठा होत नाहीये, त्यावेळेस ग्राहक तुटतो. त्याच्याऐवजी तुम्ही अशा प्रकारे नियोजन करा की मागणी आणि पुरवठा मॅच करता येईल. त्यासाठी मग तुम्ही बरेच क्लुप्त्या वापरू शकता. बरोबर आहे. म्हणजे हे अंडे विकण्याच्या संदर्भात आणि मांस विक्रीच्या संदर्भात सुद्धा या गोष्टी जर केल्या, आपला ग्राहक आपण स्वतःचा तयार केला तर आपल्या मालाला नक्कीच मागणीप्रमाणे आपल्याला पुरवठा करता येऊ शकेल. खूप चांगला पुरवठा होतो. आता तुम्ही जे जसं म्हणालात की ग्रुप तयार करून जर विक्री व्यवस्था केली तर ते जास्त फायदेशीर ठरू शकतं. मग आता जे तरुण व्यावसायिक आहेत किंवा ज्यांच्याकडे असं कुक्कुटपालनाचा जो व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे, ही विक्री व्यवस्था जर एकापेक्षा अधिक जणांनी एकत्र येऊन जर डेव्हलप केली तर किती फायदा होऊ शकतो आणि तरुणांना या व्यवसायात किती संधी आहेत? आता बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे काम चालू आहे मॅडम. ठराविक शेतकरी एकत्र आणले जात आहेत, शेतकरी गट तयार होतोय आणि तो शेतीचा माल मोठ्या सिटीमध्ये पुरवला जातोय. यामध्ये फायदा एक आहे, खूप मोठा फायदा यामध्ये. तुम्हाला मागाशी जसं बोललं मागणीनुसार पुरवठा, ही कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे राबवता येते. म्हणजे आज तुमच्याकडे प्रोडक्शन आहे, आज एका शेतकऱ्याचं प्रोडक्शन येत आहे, एक शेतकरी कुठपर्यंत पोहोचू शकतो ठराविक क्वांटिटी. त्याच्या पलीकडे जर जायचं झाले तर तुम्हाला
देशी पक्ष्यांमध्ये कसं राहतं, एक ठराविक रेंजमध्येच पक्षी पाळले जाऊ शकतात. कारण त्या पक्षाला तुम्हाला जर नैसर्गिक वातावरण द्यायचं आहे, फ्री रेंज कन्सेप्ट द्यायची आहे, लोकांना ऑर्गॅनिक फूड द्यायचं आहे. देशी पक्षी पाळताय म्हणलं लोक म्हणजे त्याला मर्यादा येत आहेत. मग अशा वेळेस तुम्ही शेतकऱ्यांचा ग्रुप करा, एक युनिट तयार होईल, जेणेकरून तुमचं उत्पन्न तुम्हाला ठरवता येईल आणि उत्पन्नानंतर विक्री व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येईल. तुम्हाला एक मोठं मार्केट तयार होईल. तुम्हाला सगळे एकत्र आल्यामुळं मार्केटची मोठ्या सिटीची सुद्धा संधी मिळेल, जिथे तुम्हाला आपल्या सिटीपेक्षा ₹2 जास्त मिळतील. अशा प्रकारे जर नियोजन जर तरुणांनी एकत्र येऊन केलं, जसं आता आमचं काम चालू आहे, आमचं आता शेतकऱ्यांना एकत्र येऊन मी ग्रुपिंग केलंय. ग्रुपिंगमध्ये माझं कराड सिटीमध्ये, जसं मी आता कराडाच्या माझ्याजवळ सिटी कराड आहे, तिथं माझं काम चालूच आहे. पण मी मोठ्या आता टार्गेटेड ओरिएंटेड मोठ्या सिटींचा विचार करतो की जिथं माझा आता माल स्वतःचा ग्रुप तयार केलेला आहे, त्या शेतकऱ्यांचा माल एकत्र कलेक्ट करून तो शहरापर्यंत, म्हणजे थोडक्यात काय की माझा जो शेतकरी या ग्रुपमध्ये आलाय, प्रत्येक शेतकरी माझा ह्या युनिटचा मालक आहे. म्हणजे असं काही नाही, मी सुद्धा एक ह्याचा भाग आहे. मी सुद्धा माझा माल या फक्त माझ्या डोक्यात कन्सेप्ट आली आहे आणि त्या स्वरूपात मी एक मार्केटिंगची टीम तयार केली की जे त्याच्यावर काम करून आता चालू आहे. आपल्या इथले लोकल तरुण सुद्धा आहेत गावागावातले की जे पुणे सारख्या शहरात जॉब करतात. मग त्यांना व्यावसायिक स्वरूप म्हणजे त्यांना सुद्धा काहीतरी एक दुसरं स्वरूप हवं असतं संधी. मग तुम्ही अशा लोकांना एकत्र आणा, त्यांना एकत्रित घ्या, त्यांना एक आपली योजना सांगा की अशा प्रकारे आपण काम करूया. त्यांना तिथं विक्री व्यवस्थापनाला तयार करा. ते चांगल्या प्रकारे तिथं काम करू शकतात कारण त्यांना त्या मार्केटची ओळख आहे. म्हणजे थोडक्यात ही विक्री व्यवस्था जर आपण चांगली केली तर आपल्या मालाला निश्चितपणे ग्राहक हा फिक्स मिळू शकतो आणि आपलं उत्पादन हे चांगल्या दर्जाचं असल्यानं, चांगल्या रेटनं आपल्याला आपण विकू शकतो. तर मगाशी एक बोलता बोलता असं सांगितलं होतं की ज्या वेळेला आपण आहाराचं नियोजन करतो त्यावेळेला खाद्य महत्वाचं आहे कोंबड्यांसाठी. तर हा किंवा खाद्य निर्मितीचा सुद्धा एक स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकतो, ही एक या व्यवसायातली संधी आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? आता मार्केटमध्ये जे पोल्ट्री फीड आहे त्यामध्ये फक्त चिकन किंवा ह्या पोल्ट्री फीडवरच लक्ष दिलं गेलं. देशी पोल्ट्री फीडवर असं स्पेसिफिकली लक्ष दिलंच गेलं नाही. त्यामुळे मार्केटमधलं खाद्य घेतल्यानंतर बरेचसे प्रॉब्लेमला मला स्वतः फेस करावे लागले. एक ठराविकच कंपनी आहेत की ज्या चांगल्या प्रकारे फीड देतात पण त्यांचं कॉस्टिंग आणि ते सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाहीये. मग त्या सगळ्या गोष्टी करायचं झालं, एकतर शेतकऱ्याने स्वतःचं फीड तयार करण्याची प्रोसेसला स्वतःचा हात घातला पाहिजे. एक प्राथमिक का होईना पण एक केलं पाहिजे. किंवा एक आता मार्केटमध्ये संधी सुद्धा अवेलेबल होते की आता जे देशी पक्ष्यांचा जे प्रोजेक्ट चालू आहेत आता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात, त्यांच्यासाठी फीड निर्मितीसाठी तरुणांना एक आता चांगली संधी आहे. त्यासाठी सुद्धा भरपूर शासनाच्या योजना आहेत. त्या शासनाच्या योजनांमध्ये तुम्ही वापर करू शकता. आता पीएमएपीएमई एक योजना आहे, ती तालुका स्तरावर तुमच्या कृषी जिल्हास्तरीय ठिकाणी सुद्धा त्या अंतर्गत तुम्हाला पशु फीडसाठी मार्गदर्शन किंवा बँक लोन केलं जातं, त्यासाठी 35% सबसिडी आहे शासनाकडून, त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. तुम्हाला त्या अंतर्गत ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं फीड निर्मिती किंवा यासाठी. आता मी सुद्धा स्वतः फीड निर्मितीत स्वतः उतरलो कारण ह्या सगळ्या बाबींना मला फेस करावं लागलं. ह्या फेस केल्यानंतर मला लक्षात आलं की स्वतःचं फीड निर्मिती प्रक्रिया असणं खूप गरजेचं आहे. आपण ज्या शेतकऱ्यांना एकत्र आणलंय त्या शेतकऱ्यांना जर आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करायचं असेल, जर देशी पक्षाप्रमाणे त्याला जर फीड द्यायचं झालं तर त्याला फीड व्यवस्थापन करण्यासाठी स्वतःची फीड निर्मिती करणं गरजेचं आहे. आता मला त्यासाठी पीएमएपी योजनेअंतर्गत लाभ मिळाला. त्या अंतर्गत मी माझं स्वतःचं आता फीडचं प्रोसेस थोडक्यात कारखाना म्हणला तर झालं की त्या पद्धतीने माझं चालू आहे. त्यासाठी मला आपले तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला आणि जिल्हा संशोधन व्यक्ती अभिजित किर्दत आणि नितीन सावंत यांनी खूप मदत केली. म्हणजे जिल्हा संशोधन व्यक्ती जे आहेत अक्षरशः बँकेच्या लोन पर्यंतच्या प्रोसेस पासून ते पुढच्या तुमच्या ट्रेनिंगच्या किंवा तुमचे पुढचे सगळे तुम्हाला येणाऱ्या अडचणी ह्यावर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या योजनांचा तुम्ही लाभ घेतलाच पाहिजे. आता एक मार्केटमध्ये असणारी खूप मोठी संधी आहे. बरोबर. म्हणजे तरुणांनी जरी या व्यवसायाकडे वळायचं ठरलं तर माहिती, प्रशिक्षण किंवा जे त्या व्यवसायाला लागणारं जे प्रशिक्षण म्हणा किंवा त्याची माहिती जी आहे ती कृषी विज्ञान केंद्राकडे उपलब्ध आहे आणि तिथं वेगवेगळ्या योजना आहेत की ज्याच्या योगे आपण व्यवसाय वृद्धी करू शकते. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी नक्कीच घेतला पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की कुक्कुटपालन हा व्यवसाय जरी आपण छोट्या प्रमाणात सुरू केला तरी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन, ज्याप्रमाणे आता कोळी सरांनी आपल्याला सांगितलं की ह्या व्यवसायातले टप्पे हळूहळू फक्त सुरुवात छोट्यापासून करून हळूहळू जर त्यात वाढवत नेलं तर आपला व्यवसाय हा नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. फक्त मोठ्या प्रमाणात सुरुवातीला करण्यापेक्षा लहान प्रमाणात करणं हे महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास महत्वाचा आहे आणि ते सगळं नियोजन जर केलं तर आपण चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय करू शकतो. आणि आज आपण त्यांच्याकडून हे मार्गदर्शन नक्कीच आपल्याला मिळालेलं असेल. तर कोळी सर, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना कुक्कुटपालनातल्या व्यावसायिक टप्पे याबद्दल अतिशय छान असं मार्गदर्शन केलं, माहिती दिलीत. त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या तर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.